आवडी चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. आज आपण खास भेटीसाठी शिवाजीराव पाटील ॲडव्होकेट यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. पहा हां फिर से बोलो. यूपी सर्विस. ओके यूपी के हां छान छान. सर्विस. पहा अशा प्रकारे हे यूपीचे खिलाडी केळीचे घड घेऊन जात आहेत. गाडी भरण्याचं कामकाज सुरू आहे. पहा ॲडव्होकेट शिवाजीराव पाटील हे स्वतः घड कापण्याचं कामकाज करत आहेत. भाई तुम्हाला नाम बताओ. शिवाजीराव हे वकील असून उत्कृष्ट किसान देखील आहे. त्यांना शेतीचा खूप अनुभव आहे. पहा अशा प्रकारे त्यांचं केळीचा टेम्पो भरण्याचं कामकाज सुरू आहे. लांबड पट्टी असल्यामुळं या कामगारांना देखील थोडं चालण्याचा त्रास होत आहे. ठीक आहे, जे असेल ते आपण स्वीकारलेलं आहे म्हटल्यानंतर केलं पाहिजे. घड कापणीच्या अगोदरचे जे काही पिलं आलेले आहेत ते खोडवा पिकासाठी म्हणून अशा प्रकारे जोमात त्यांची वाढ केलेली आहे. ओके, त्यांच्या कार्याला आपण बेस्ट लक देऊया. ॲडव्होकेट शिवाजीराव पाटील यांच्या शेतातील हे केळीचे घड स्वतः दोघंही ॲडव्होकेट आहेत आणि कामकाजही करतात शेतीतलं. पहा केळी कशी लगडलेली आहेत. ओझ्यानं घड वाकलेले आहेत. आसमानी संकटामध्ये ही केळी सापडली नाही. त्यावेळेला यांची फक्त लागण होती. त्यामुळं आता मागणी कमी झालेली आहे, पुरवठा कमी झालेला आहे. त्यामुळं केळीला दर चांगल्या प्रकारे आलेला आहे. शेतकऱ्याला थोडेफार 4 पैसे मिळावेत हीच आमची सदिच्छा. ही आहे केळी बागेतील गव्हाण. याच्यामध्ये काही झेंडू किंवा आणखीन काही आंतरपीक घेतलं असेल तर ते उपडून याच्यामध्ये टाकलेलं एक प्रकारचं सोनखत तयार होण्यासाठी. जी काय पिवळी पानं तुम्हाला दिसतात, वाळलेली पानं दिसतात, हे करपा रोगाचं लक्षण आहे. पण करपा रोग यायच्या अगोदर यांची केळी आता मार्केटला निघालेली आहे. जरा नाम बताओ. राजेश. जो 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 किती केळी बरकवतो ह्या बोल. राजेश. ओके, कहाँ के हैं. यूपी. शेताची लांबड पट्टी असल्यामुळं चालेल तेवढं थोडंच आहे. आपण खास शिवाजीराव पाटील ॲडव्होकेट आष्टा यांच्या केळीच्या बागेमध्ये चित्रीकरण करत आहोत. आवडी चॅनल आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके. माणसाला कष्ट करण्याची हौस पाहिजे. जो कष्ट करेल तोच खाईल, अन्यथा तुम्हीच ओळखा. ओ बो 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 किती मोठा घड आहे पहा. ओके ठीक आहे, आपण आता प्रत्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव पाटील यांच्या कार्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. ठीक आहे, आपण वकिली व्यवसाय करता असं आम्हाला तुमच्या सूत्राकडून कळलेलं आहे. तर कोणकोणती कामकाज तुम्ही करता तुमच्या वकिली क्षेत्रामध्ये जरा सांगा आमच्या लोकांच्यासाठी. मी जास्त करून दिवाणी स्वरूपाची कामं जास्त असतात माझ्याकडं. त्यानंतर रेव्हेन्यू स्वरूपाची करतो आणि फौजदारी स्वरूपाची पण करतो. मी इस्लामपूरला डेली प्रॅक्टिस करतो. त्यानंतर तासगाव, पलूस, वडगाव या जवळपासच्या ठिकाणी जाऊन जेवढं शक्य होईल प्रवास तेवढं मी तिथली कामं करतो. ओके बरं. ठीक आहे, आपला जरा फोन नंबर सांगा आमच्या लोकांच्यासाठी. माझा फोन नंबर 96 57 80 93 35 असा आहे. और एक बार 96 57 80 93 35 असा आहे. ओके थँक्यू. तुम्ही आमच्या या आम्ही लोकांना दोघं पण नवरा बायको वकिलीचं प्रॅक्टिस करतो. ओके म्हणजे दोन्ही प्रकारचे केसेस हँडलता तुम्ही. दोन्ही तिन्ही प्रकारच्या रेव्हेन्यूची पण पूर्ण कामं मी पूर्ण करू चांगल्या स्वरूपात करतो. ते रोटरीचं काय काम असतं म्हणे. हो, स्वतः मी नोटरी पण आहे. हां नोटरी पण माझ्याकडे नोटरीचं पण काम मी करत असतो. ओके. लोक हो शिवाजीराव आणि त्यांच्या सौ या वकिली क्षेत्रातील सर्व बाबींची कामं करतात. त्याबद्दल आपण त्यांना धन्यवाद देऊया आणि या ठिकाणी आपण थांबूया. ना वो नाम बताने के लिए शर्माते हैं. ये शर्माने वाला युवक केळीचा घड घेऊन धावत पळत जात आहे. ओके,
शिवाजीराव पाटील ॲडव्होकेट यांच्या सौभाग्यवती त्या देखील ॲडव्होकेट आहेत. हा जरा आपला परिचय सांगावा मॅडम. हा, माझं नाव वर्षा शिवाजी पाटील. मी वकिलीबरोबरच शेती पण जोड व्यवसाय करते आणि आता आम्ही पहिल्यांदाच केळीची बाग केलेली आहे. ओके, उत्पन्न चांगलं आलेलं दिसतंय. ओके, थँक्यू. तुमच्या कार्याला बेस्ट लक. ये है शिवाजीराव पाटील की बड़ी कन्या. बोलो आपका नाम वगैरह. माझं नाव मृणाली शिवाजी पाटील. मी आता एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग केलेलं आहे आणि ही आमची केळीची बाग आहे. ओके, छान. म्हणजे तुला देखील शेतीची आवड आहे. पहा, इंजिनियर मुलगी असून देखील शेतीकडे लक्ष देते, आईवडिलांना मदत करते. आजकालच्या मुलींनी या मृणालीकडून आदर्श घ्यावा, आईवडिलांना कामात मदत करावी, हेच माझी सदिच्छा. चॅनेल सर्वांना नमस्कार. शिवाजीराव पाटील ॲडव्होकेट यांच्या शेतामध्ये केळी कापण्याचं कामकाज सुरू आहे, घड कापण्याचं कामकाज सुरू आहे, टेम्पो भरण्याचं कामकाज सुरू आहे. हे जे सगळी लोक आहेत हे यूपी जे आहेत, फक्त नाव घ्यायला सांगायला लाजतात. अण्णा बोलो, आपका नाम बोलो. राम सागर चौहान, उत्तर प्रदेश. ओके, छान. मुकेश चौहान. उत्तर प्रदेश. होय. हाँ. विशाल चौहान. ओके, हाँ राज. अब आप फिर से बोलो. हाँ, यस. मेरा नाम मुकेश चौहान, कहाँ यूपी के? के रहने वाले. ओके, हाँ. यूपी. आप फिर से बोलो. अरविंद चौहान, यूपी. ओके, हाँ. अच्छा, हाँ. फिर से बोलो. हाँ. मनीष चौहान, यूपी. ओके, ओके, हाँ. बोलो. हाँ, स्टार्ट. ओके. शेरों का इलाका, गुंडों का देश. वेलकम टू यूपी, उत्तर प्रदेश. ओके, ओके, छान. नाईस, नाईस. हेलो गाइस. कामाची हात चलाकी, भर 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 कामं करावी लागतात. आपण या कामगारांना आपल्या आवडीच्या नंतर बेस्ट लक देऊया. आता गाडीचे ड्रायव्हर साहेब आलेले आहेत, आपण त्यांची ओळख करून घेऊया. हां, बोला. नाव सांगा. हां, माझं नाव जमीर जमादार उपरी. ओके, उपरी काय? हां, बरं. काय विशेष काय? काय नाही, मला बरं लागलं. बरं. कुठल्या मार्केटला नेता तुम्ही? ते उपरी खुद गावात जाते आमच्याकडे. असं आहे होय. बरं बरं. हिपुरीला तुमची चांदीचं काहीतरी आहे ना? हां, ओके. आमच्या गावातले बी लोक तिकडे आहेत, खानापूर तालुक्यातले. ओके, ठीक आहे. आपण ड्रायव्हर साहेबांना धन्यवाद देऊया. आकडे दे का हाल. गाडी भरण्याचं आणि केळीचे घड आणण्याचं हे कामकाज तरुण पिढी, यूपी की तरुण पिढी है, जवान है, वो कौन सा भी काम हो अच्छी तरह और प्रामाणिकपणे करते हैं. ठीक है, ये देखो कैसा काम चल रहा है. ऊपर वाले साहब है ना, वो कैरेट भरने का रखने का काम करते हैं, थप्पी लगाने का काम करते हैं. ओके, और फिर से दिखाओ जरा हाथ. और वेल डन. हाँ, ठीक आहे. ओके, छान. हाँ, व्हेरी गुड.